हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी हे भाज्यांबद्दल आणि मी फ्रीजमध्ये किती दिवसाच्या भाज्या ठेवते आणि बरेच दिवस झाले आम्ही भाजीपाला पण आणला नव्हता, आजच जस्ट आणलाय, त्याच्याविषयी सांगणार आहे। तर व्हिडिओवर तुम्ही पहा पूर्ण व्हिडिओ। फ्रीज पूर्ण खाली आहे, याच्यात एकही भाजीपाला नाहीये, म्हणजे आमच्या घरात भाजीपालाच नव्हता। खाली इथं वरती टोमॅटो होते, तर पूर्ण खाली झालंय। आणि म्हणजे आम्ही तेवढाच भाजीपाला आणतो जेवढा लागतो तेवढाच। आणि इथं बाहेर लोणचं सांडवले आणि मी फ्रीज साफ नाही केला, पाहू आता उद्या बिद्या करल। तर आज तर मी असाच भाजीपाला नाही फ्रीजमध्ये काहीच, फक्त दूध दही आहे, म्हणजे हे दहीचं पॅकेट दिसते तुम्हाला। आणि इकडे थोडेसे टोमॅटो आहेत, त्याचा फ्रीज पूर्ण खाली झालेला आहे। आणि आम्ही एवढ्या भाज्या पण फ्रीजमध्ये ठेवत नाही, जरुरीच ठेवतो। म्हणजे आम्ही ताज्याच जास्त दिवस, एक आठवडा पण पुरतील किंवा नाही पण पुरत कधी कधी, एवढ्या कमी भाज्या आणतो। रोजच बाजार असतो, रोजच भाजी असते, तर जास्त करून फ्रीजमध्ये दूध दहीच असतं। बाकी भाजीपाला किरकोळ ठेवला जातो आठवड्याचाच, म्हणजे महिन्याचा वगैरे आम्ही काही भरून वगैरे नाही ठेवत। तर आता भाजीपाला आणलाय तुम्ही तर पाहिलं, हे सगळं आणले, तर मी याच्यातलं आता भरून ठेवते आणि राहिलेलं उद्या हा फ्रीज साफ करून घेते, पुन्हा काढायचं, पुन्हा साफ करायचं। आता मला खूप कंटाळा आलाय। हे तुम्ही पाहू शकता समोर, हा भाजीपाला आहे जो आमच्या घरात आलेला आहे। तर ही आहे कोथिंबीर, हे आहे लिंबू, लसूण आणलाय। तुमच्या इकडे लसूण किती रुपये किलो आहे? आमच्या इकडे 400 रुपये किलो आहे, 450 400। पण आज लसूण आणलाय, कारण तुम्हाला माहीत असेल तर सांगतेय, आपल्याला भाजीमध्ये अशी कोणती भाजी असते त्याच्यामध्ये लसूण टाकायलाच लागतो, जसं की वरण, मटन बिटन, चिकन, अशा वस्तूंमध्ये जेव्हा आपण अशा प्रकारची भाजी बनवतो तेव्हा तर लसूण घालावाच लागतो म्हणजे। आणि त्याच्यासाठी हा लसूण आलेला आहे। हे आहे आलं, लिंबू, आलं, मला वाटते आलं तर अर्धा किलो आणले, कारण आता थंडी पडायला लागली तर आलं टाकून केलेला चहा खूप प्यावासा वाटतो। तर आलं आणले, गाजर आणले, मिरच्या, बटाटे, म्हणजे जे भाजीला लागतं ते सगळं आणले। आणि शक्यतो हा भाजीपाला माझा नवराच आणतो, कारण मला बाजारात जायला जमतही नाही आणि मी जास्त करून जातही नाही। गेले तर कधीतरी जाते मी, नाही तर मी जात पण नाही, कारण घरी कोणतरी एक पाहिजे असतं आणि मी घरीच राहणं पसंत करते, म्हणजे मला आवडत नाही जास्त फिरायला। तर तुम्हाला मी एक सांगायचंच राहिले, तर सगळ्यात जास्त आता रडवणारा जो भाजी आहे किंवा भाजी टाकणारा पदार्थ आहे तो कांदा आहे। आणि तुम्हाला माहीत आहे एवढे कांदे, म्हणजे हा कच्चाच कांदा आहे, पण हा प्रचंड महाग असणार आहे। 50 रुपये किलो, 60 रुपये किलो, 70 रुपये किलो असे म्हणजे कांदे असतात। आणि हे लहानच आणलेत, तर हे कांदे मला वाटते 50-60 रुपये किलो असणार आहे। आणि त्यामुळे एवढे बारीक कांदे आणलेत, कारण आपल्याला भाजी करायची म्हणजे कांदा पाहिजेच असतो। तर हा इकडं आणलाय कोबी, आणि ही फ्लावर आणली आहे, इकडं गवारीची शेंगा आणल्यात, इथं भेंडी आहे, वाटण आहे, कारलं आहे। म्हणजे कारल्याची भाजी आठवड्यातून एकदा तरी खावी, कारण म्हणतात की ह्याने आपलं पित्त मरतं। तर आम्ही सुद्धा खातो, तुम्ही सुद्धा खा। जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्की आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि पालेभाज्या जास्त करून खा।